तुम्ही म्हणजे कोण? तू आणि म्हाळसा असा एकमेकींचा द्वेष करून हाती काहीही लागणार नाही हे तुम्ही का स्वीकारत नाही? पर देवा, तुम्ही माझ्या संग राहावं असं मला वाटलं, यात माझं काही चुकलं आहे का जी? मी आता एकलं बी राहून बघितलं, तर तुम्ही स्वतःहून हात येणं सोडून दिलं. मग मी काय करावं? देवा, मी सोनं नाणं नाही मागितलं, मी तुम्हासनी मागितलं. तुमच्या संग 2 दिवस सुखाचं घालवाय मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. मग तुम्ही त्यांच्या बरोबर असा, तुम्ही गडावर असा, तर हे 2 दिवस भी त्या मला मिळू दे ना. मग मी तुम्हासनी कशा बानू, बानू तू बैस. बानू, नग आहे देवा मला. बानू तू पाणी देखील घेणार नाहीस का? तुझी प्रकृती ढासळत चालली आहे. देवा, मी चंदनपुरीत होते तेव्हा तुम्हासनी निवद दावायचे, समजे जेवले का मग मी जेवायचे. तुम्ही हात असून बी भरल्या घरात अन्नाला हात लावना. मग आता मी कशी जीव, मी कसं काय पाणी पिऊ तुम्हीच सांगा. तुझं योग्य आहे बानू, आणि म्हाळसेचंही योग्य आहे, पण मी मात्र प्राचीन वचनात अडकलो आहे. देवा, तुम्ही माझ्यावर रागवलं आहे का जी? सर्वजण म्हणतात की माझं बानूवर प्रेम आहे, तर मग मी तुझ्यावर कसा रागवेन? मी तुम्हासनी हात थांबायला सांगितलं म्हणून, तुम्हासनी अडवलं म्हणून. ह्या खंडोबाला कोणीही अडवू शकत नाही. बानू, तुला तुझ्या भक्तीच्या पुण्यामुळे तुझी इच्छा पूर्ण करण्याचा मी तुला अधिकार दिला होता, आणि राहिली गोष्ट तुझ्यावर रागवण्याची, तर माझा कोणावरही राग नाही, ना तुझ्यावर ना म्हाळसेवर. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?